नागपूर शहराच्या अगदी मध्यभागातून वाहणारी नाग नदी आता स्वच्छ करण्याची तयारी जी आहे ती केली जात आहे आणि हा अतिशय नागपूर शहराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मोठं स्वप्न आहे की नाग नदी स्वच्छ होऊन या ठिकाणी बोट चालविण्याचं आणि त्याच दृष्टिकोनातून आता प्रयत्न सुरू झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका असं मिळून हे सगळं काम जे आहे ते केलं जाणार आहे। यासाठी निधीची तरतूद जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। एकंदर जर आपण या प्रकल्पासाठी आपण जर बघितलं तर टाटा कन्सल्टन्सी कडे या सगळ्या प्रकल्पाचं काम दिलेलं आहे। त्याच्यानुसार सर्वे सुरू झालेला आहे। अनेक ठिकाणी अडथळा ठरत असलेले अतिक्रमण जे आहे ते सुद्धा हटविण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारे संरक्षण भिंत जी आहे ते नाग नदीवर बांधली जात आहे जेणेकरून याचं पाणी जे आहे ते बाहेर जाणार नाही। 1927 कोटी रुपयाचा या संपूर्ण प्रकल्पाचा खर्च असून 8 वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचं लक्ष्य आहे। मात्र महानगरपालिकेने हा प्रकल्प 5 वर्षात पूर्ण करण्यासाठी निर्धारित केलेला आहे। एकंदर जर आपण या बघितलं तर 500 कोटीचा निधी सुद्धा आता महानगरपालिकेकडे या संदर्भामध्ये आलेला आहे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वप्नानुसार आता नाग नदी स्वच्छ होण्याच्या दृष्टिकोनातून कुठेतरी जे आहे ते कामाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।